किंमत किती सांगता? 2.25 लाख. 2.25 लाख रुपये. काय भैया वैशिष्ट्य आहे? म्हैस तर बारकी वाटते. काय शिंगावळा जातीचे चांगले. बर 2 लाख तिला द्यायचं काय? होय. आणि किती दूध देते? 10 लिटर किती 2 टायमाला मिळून द्यायची किंमत सांगायची झाली सांगायची. गिऱ्हाईक आलं तर करू कमी कर. किती कमी जास्त किती करू नका आता ह्यात कमी सांगा किती करणार. नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हशींच्या बाजारात आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन पंढरपुरी असतील, दुगल असतील, त्या ठिकाणी मुर्रा म्हशी, जाफराबादी म्हशी, ज्या काय विशेष म्हशी आल्या त्या संपूर्ण म्हशींची माहिती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 2 ऑगस्ट 2026 आणि आज आपण बाजारात आलेलो ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यातला बाजार चालू आहे. मित्रांनो, आपण सर्व पशूंचे व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घर बसल्या संपूर्ण बाजारातील आपल्याला माहिती मिळून जाईल. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी अजून एक नम्र विनंती आहे मित्रांनो, म्हशी खरेदी करत असताना बाजारामधील सांगण्याच्या किमती वेगळ्या असतात. सर्वच माहिती काय चॅनलला बरोबर देतील असं काय नाही. आपण व्हिडिओ बघून किंवा एखादी गडबड करून म्हैस वगैरे खरेदी करायला जाऊ नका. बाजारात येऊन स्वतः माहिती घेऊन खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. बाय राम राम. राम राम. गाव कुठला आहे? पाचेगाव. हा, पाचेगाव तालुका तालुका सांगोला. जिल्हा सोलापूर. बघून काय मित्रांनो म्हैस कशी आहे, किती व्यांदा आहे? दुसऱ्यांदा साय जाते काय? किती सांगता किंमत? तू बोल किती? 1,70,000. किती पर्यंत मागतील बाया? काय 41 मागतील. किती आलं तू सोडायचे? 165. लाखात नाही वय नाही नाही का? व्यापारातले काय शेतकरी? शेतकरी. शेतकरी काय 1,40,000 पर्यंत आलं तर व्यवहार होऊन जाईल. नाही नाही 41 मागतील. किती आलं देणार? देणार 165. 1,65,000 देणार आहे काय? दूध किती आहे म्हशीला? दूध पहिल्या तर जरा बाजूला. 13 लिटर. 13 लिटर. चालवा जरा म्हैस फिरवा. वळवा. म्हैस बघून घ्या, मोठ्या मापाई म्हैस आहे मित्रांनो. बाया कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर घ्या 86 0 5 18 23 93. धन्यवाद दादा. बघू शकताय मालक तुमची आहे म्हैस. कोणा येईल भैया तुमच्या येईल म्हैस? कशी आहे दाताला? नाही नाही असं दाताला कशी आहे? कडदात करते. कडदात रे. बरं व्यापारी आहे शेतकरी? व्यापारी. बरं पंढरपुरीमध्ये येते का? हा पंढरपूर मध्ये. दूध किती देते? दूध ती 5-5.5 एका टायमाला पिळली. मी 10 लिटरच्या बोलीत द्यायची बोलीत कोणाला? मिळणार. आणि दाताला संपलेली वेळ किती आहे? कडदात करते. तिसरं येत आहे. तिसरं. बरं किंमत किती सांगतात? तिची 91,000. 91. मागणी कितीला होते काय? तिला मागते ती 75ला 80ला 81ला. बरं काय अपेक्षा आहे मालक तुमची? शेवट 85 आलं तर द्यायची. 85 आलं तर सोडणार आहे. बरं बघून घ्या पंढरपुरी म्हैस आहे, व्यापाराला लाईन मधली म्हैस आहे मित्रांनो. शिंगाळा वगैरे चांगली शिंगाळू आहे आणि दाताला कडदात म्हैस संपलेली म्हैस आहे. तर कुणाला जर पाहिजे असेल तर मालकाचा नंबर आपण देणार आहे. वेताला तिसरे आहे, दूध 10 लिटर मशीन दिले असं मालकाचं म्हणणं आहे. तर दूध वगैरे काय कमी जास्त झालं तर मालक कशा बोलीत देणार? माघारी घेणार की? घेणार. हो दुधाच्या सडाच्या भांड्याच्या बोलीत मिळेल की? हा, आणि जर काय माघारी problem घेणार. आला काय तर तिला काय प्रॉब्लेम आला तर माघारी पैसे रिटर्न. पैसे रिटर्न का म्हशीला म्हैस देणार? म्हशीला म्हैस पैसे रिटर्न. शेतकरी म्हणाल तसं. हा म्हणजे काय फसवणूक होत नाही. किती म्हशी आणले आज? नवय त्या बर सगळ्या पंढरपुरी दुगल काय सगळ्या. ही दुगल मुर आहे, ही साधी आहे, ही दुगल मुर आहे, ही रिंग आहे हो का? ही हा. बर हिची काय पंढरपुरी आहे हो का? ही पंढरपुरी आहे. हा ही प्युअर ही बी आपलीच आहे बघा. बघून घ्या म्हैस. भैया शिकवणीतले का? हा शिकवणीतले का? शिकवणीतली आहे ती. गाडी गोंगड्या. गाडीच्या मागे पळते. बर कितीला होईल? तिथं 1.5 लाख सांगतो आम्ही. 1.5 लाख. हा काही किती दिवस बाकी आहेत काय? तिला 20 दिवस टाइम आहे. किती आलं तर सोडायचं? ती सोडून 1.25 लाख आलं. आत न होत नाही लाख नाही. बर म्हशीच्या किमती वाढली त्या का बाया? होय वाढले. त्याच्यामुळं येण कमी झाली. दुधाला भाव आहेत. पण पाऊस पडत नाही. लोक म्हणते ते वैरण दुधाला नाही द्या. भाव आहे. हा? दुधाला भाव आहे त्या पाय आहेत. म्हैस बघून मार्केट चांगलं आहे. चांगला मी चांगल्या मालाला चांगला भाव चांगल्या आहे. मालाला चांगली किंमत आहे. बर तर शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे तिन्ही व्हरायटी मध्ये म्हशी मिळतील तुम्हाला. पंढरपुरी असेल, दुगल असेल, मोरा असेल किंवा दुगल असेल अशा म्हशी मिळतील. नंबर दिला का तुम्ही? नाही सांगा मग. 83 08 69 33 91. ठीक आहे, दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून मित्रांनो घेऊ शकताय. कोणाला जर पाहिजे असेल तर अशा म्हशी. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. बाजारातील संपूर्ण मशीनची वगैरे किमती आपण जाणून घेणार आहे. मालक तुमचे रेडी कोण आहे भैया? तुमचे किती दिवस बाकी आहेत व्याला? 15 दिवस राहिलेत. दाताला कसे सांगता येईल भैया?
नाव दुसरं आहे काय नाव काय बाळा तुझं हा नाव कुरेशी कुठलं गाव कुठलं आहे आपणास बापनस कधी आलता बाजारात आता चालू आता आलाय रात्री आलाय सकाळी आलाय सकाळी आलाय बरोबर चाल जिल्हा कुठला येतो बाया जिल्हा सोला माडा माढ्या जिल्ह्यातील म्हैस आहे मित्रांनो किती किंमत सांगतोय दादा 85 देच केवढ्याला हे किती दूध देणार म्हैस आता काय कास तर दिसत नाही म्हणून म्हणलं हो. 15 दिवस राहिले बर किती किंमत 75 काष्ट हा? हा म्हशी सहित पोरग आहे काय मग बरोबर सांगितली किंमत बायानं म्हशी सहित पोरग आहे असं त्यांच्या पप्पाचं म्हणणं आहे बरं 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 मोबाईल नंबर द्या दादा तुमचा 97 65 हं. 87 00 तुझ्या धाडसाला मानलं गड्या 4 कॅमेरे लावले तर पण एकदम खणखणीत बोलते पोरग रेडी बारके मित्रांनो 45 पर्यंत वगैरे व्यवहार होऊन जाईल हिचा एक 50-45 पर्यंत मिळेल की नाही कितीपर्यंत सुटत तेवढ्याला द्याचा 60 पर्यंत देऊ 60 पर्यंत दूध देणार ना पहिला रोय बारका आहे जाणार गरीब आहे रेडी रेडी गरीब आहे म्हणून दूध बघून घ्या रेडी 60 म्हणतोय माल किती किंमत होईल कमेंट करून सांगा चला मित्रांनो आपण आता रेड्या दाखवण्याचा प्रयत्न करूया सांगोला बाजारात म्हशीचा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बरं का सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे काय म्हशी बाजारात व्या लागलेल्या पंढरपूर एकदम कांडका म्हैसा इथे मित्रांनो बघू शकताय कोणाचे मालक गाव कुठला आहे गोपापूर पंढरपूर तालुक्यातली पंढरपुरी म्हैस आहे शेंगाळू म्हैस आहे शिकवणीतले का बाया बर म्हैस बघून घ्या शिंग वगैरे कशी आहे ती वेद किती आहे म्हशीचं चौथा आहे आता गाभण आहे का दुधावर आहे गाभण आहे दुधावर हा? एक टायमावर दुधावर बेन गाभण दूध गाभण पंढरपुरी आहे मित्रांनो वस्तू बघू शकताय किती होईल भैया किंमत हे 2 वीस सांगतो आपण 2,20,000 सांगताय किती महिने गाभण आहे काय 5 महिने गाभण 5 महिने तपासून मिळेल बरं आणि दूध किती चालू आहे दूध एक टायमाला 4 लिटर आहे आता एका टायमाला 4 आणि दुसऱ्या टायमाला नाहीच काय एक टाइम आहे एक टायमावर आले 5 महिने गाभण आहे बरं भाकड काळ किती असतो या म्हशीला दादा 7 महिने कमी 7 महिने भाकड काळ परवडणार का म्हैस शेतकऱ्याला घेतले हा त्या नादासाठी घ्यायला लागते म्हैस हे नादासाठी बी घ्यायचे एक असते नादाला बरं बरं म्हणजे पंढरपुरी म्हणजे हिला शिकवण आहे सगळी शिकवण. कुठं तुमच्या मागे येते होय. बरं काय दाखवू शकता हिचं काय चकमक काय करते काय बाजारात जरा गर्दी असल्यामुळं बरं तुम्ही जर व्यवहार झाला तर बाहेर वगैरे नेऊन तिची काय म्हणजे जी काय एखाद्याला जर पळवायला वगैरे पाहिजे असेल तुम्ही तिचे व्हिडिओ वगैरे तुमच्याकडे आहेत हा खात्रीने देताय खरं आहे ना सगळं खात्री नाही सगळं बरं ठीक आहे भैयांचं म्हणणं गाडीवर आहे, पळणार म्हैस आहे गाडीच्या मागं पळणार असेल त्यांचं म्हणणं आहे, शिंगोळ म्हैस तर एकदम जातीवंत खाणीतली आहे बरं का आणि 5 महिने गाभण पण आता गाभण औषधले पळवत नाही वाटतं पळवत नाही आपण गाभण अवश्य पळवत नाही जास्त करून बरं बरं मारा बिरत नाही ना माराबीर नाही शांत आहे हा शांत आहे. किंमत किती होईल दादा फायनल द्यायची त्यामध्ये 2.25 लाख रुपये देईल. पाहुणे 1,75,000 सव्वा लाख 1.5 लाखापर्यंत सुटा नाही होत नाही. नाही का द्या कॉन्टॅक्ट नंबर दादा तुमचा 77 96 39 25 30 ठीक आहे पंढरपुरी अस्सल पंढरपुरी गोपाळपूरची म्हैस आहे कोणाला जर पाहिजे असेल तर भैयाचा नंबर दिलेला आहे संपर्क साधू शकताय धन्यवाद दादा तर बघून घ्या मोठ्या मोठ्या म्हशी आहेत त्या मित्रांनो बाजारात मोरा म्हशी आहेत त्या दुगल म्हशी आहेत त्या सांगूला बाजारात जाफराबादी म्हशी येत नाहीत बरं का आणि नसतात पण जर कोणाला घ्यायची असेल तर येऊ नका बाजारात कारण म्हशीचं प्रमाण कमी आहे भैया पंढरपूर आहे का काय नाव आहे तुमचं सूरज माशाळकर किती सांगता किंमत नाही लावायला दे किंमत किती सांगता 2.25 लाख 2.25 लाख रुपये काय भैया वैशिष्ट्य आहे म्हैस तर बारकी वाटते राजशिंगाळा जातीचे चांगले बर 2 लाख तिलाच द्यायचं काय आणि किती दूध देते 10 लिटर किती 2 टायमाला मिळून द्यायची किंमत सांगायची झाली सांगायची गिऱ्हाईक आलं तर करू कमी कर किती कमी जास्त किती करू नका आता ह्यात कमी सांगा किती करणार बहुत गिऱ्हाईक आल्यावर करू दे मग गिराईक येणार ना तुम्ही किंमत कमी केली तर 2 लाख सांगितल्यावर बघतील या व्हिडिओ तर किंवा आपल्याला येईल का सांगायची द्यायची किंमत जवळपास सांगा तुमची काय 5-10 हजार ठेवून सांगा तसं काय नाही काय 81 81 ठीक आहे मी त्यात बी 10,000 ठेवल्यात बाहेर ना 80,000 81 सांगितले 10 लिटर दूध आहे दूध कमी देणार नाही ना नाही देणार 10 लिटर बर दूध ते पांढरा आहे माथ्यावरती या जरा ती चांदी आहे चांदी चांदी म्हणते काय त्याला बर तर चांदी आहे म्हण मित्रांनो ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब 98 34 98 34 84 44 84 धन्यवाद कोणाला पाहिजे असेल तर अशा पंढरपुरी म्हशी आहे त्या आज बाजारातील बघू शकता एक भोरी म्हैस आहे इथं पांढरे शुपट म्हैस आहे दिकणी म्हैस आहे बघून घ्या तुमचे आहे मालक बर पंढरपुरीमध्ये येते काय
पंढरपूरमध्ये येते का बर तर एकदम बुरी म्हैस आहे ही. हे काय आता ह्याला म्हणायची फॉरेनर सारखी म्हैस आहे बरं का. फॉरेनर अशाच असते त्या मोबाईलवर वगैरे आपण बघितलेलं असतं. एकदम म्हैस देखील दिकनी जार म्हैस आहे. तिची काय किंमत होईल कमेंट करून सांगा. तर आज पंढरपुरीवर दणका दिलेला आहे आपण. तिथे एक पंढरपुरी म्हैस आहे. बघून घ्या मोठ्या मापाचं लागलेली म्हैस आहे. हो मालक तुमचे काय म्हैस व्यवहार चालू आहे म्हशीचा. बरं बरं असू द्या असू चालू द्या. वेलेलं म्हैस आहे खाली झालेलं. पंढरपूर म्हशी किमती जरा जास्त असतात बरं का. पण सांगताना सांगते व्यवहारला वस्तूवर कमी जास्त होते. बाबा तुमचे काय म्हैस तुमचे काय तुम्ही घ्यायला आलाय काय गाव कुठला आहे तालुका जत तालुक्यात म्हैस घ्यायला आहे कसा आहे बाजार आजचा आहे बाजार चांगला चांगला म्हणजे घ्यायला चांगला आहे विकाय चांगला हा घ्यायला बी चांगला आहे हा तिकडेला बर किती म्हशी बघडल्या काय जरा इकडे बघा ही. हा आता झालं ही तुम्हाला घ्यायची आहे आहे बघायला कोण मालक की नाही तर काय मालक नाही काय कितीपर्यंत घ्यायच चालली काय ते मालक नाही काय सांगू असं आहे काय ठीक आहे धन्यवाद 55 पर्यंत मिळेल तर घेणार आहे तुम्ही ठीक आहे म्हणजे बाजारात अशा चकमकी आहेत मित्रांनो बघू शकताय. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. बाजारामध्ये म्हशी एकदम इथे एक हाय पंढरपुरी. बाया राम राम गाव कुठला हो साहेब परित परितवाडी परित परित वेगळं आणि परितवाडी वाडी वेगळं वेगळी अच्छा किती वेंदा आहे म्हैस दुसरं येत मला दाताल कसे जातो सायदा सायदाची पंढरपुरीच आहे कसं जरा चेहरा करायची तिचा इकडं. दूध किती दिलंय पहिल्या वेताला पहिलं तर 4-4.5 लिटर मारती बिरते का नाही मारत नाही काय नाही हो. शांत स्वभावाची शांत स्वभाव एकदम जरा दात दाखवते बघायची राहू दे, राहू दे, राहू दे. जरा लय मऊ आहे जरा थोडी जरा इसनीला मऊ आहे दात दाखवता येणार नाहीत असं मालकाचं म्हणणं आहे. कितीला द्यायचाल मालक काय 1.40 सांगितलं 1.40 होईल का कमी जास्त त्याच्यामध्ये होईल कमी जास्त. आत न होईल लाखाच्या नाही 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 व्यवहारला आलो नाही कितीपर्यंत फायनल 1.10 मागते 1.10 मागितले कितीपर्यंत देणार 1.25 लाखापर्यंत देऊन टाकू 1.25 लाखापर्यंत व्यवहार होऊन जाईल. दूध किती दिले म्हशीने हा दूध दूध 5-5 लिटर दिलंय त्यानं 5-5 लिटर. 4.5 लिटर म्हणजे 8 लिटर या बोलीत देताय तुम्ही होय. हा होय ठीक आहे आणि 1.25 लाखाला देताय. मोबाईल नंबर द्या साहेब तुमचा 97 हा 30 हा 62 32 62 32 आज जरा पंढरपूरचा स्टॉक जास्त आलाय बाजारात हा बरोबर आहे का? हा किती म्हशी आणली त्या काय म्हैस एवढी एकच आणली एकच आणली शेतकरी व्यापारी हा शेतकरी आणि ही काठी नेन म्हणून म्हटलं काठीचं काय तर आणली आपली म्हणजे पंढरपुरी असल्यामुळे त्या नादाला हा. काठी लागतेच हा. बरोबर आहे ना कळते का हिला शिकवण आहे का शिकवण आहे का काहीला नाही नाही काय शिकवलेलं नाही आपलं दार काढून दूध काढलेलं हा. आहे 1.25 लाखाला का देणार आहे हा. ठीक आहे दार नाव काय तुमचं अनिल नंदे बरं ठीक आहे. व्यापारी नाही 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 ठीक आहे धन्यवाद साहेब. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या अशा सांगोला बाजारात आज पंढरपुरी म्हशी जरा प्रमाणात आली त्या बरं का त्यामुळे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती बाजाराची मिळून जाईल. म्हशी असलेल्या मोरा म्हशी दुगल म्हशी पंढरपुरी म्हशी आता बाजारामध्ये जर तुम्हाला पंढरपुरी दुगल आणि मोरा म्हशी घ्यायची असतील तर सांगोला बाजाराला एकदा व्हिजिट करा संपूर्ण माहिती जाणून घ्या मग म्हशी खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि बाजारात आज म्हशी भरपूर आले त्या दुधाच्या हावभावीमुळं म्हणजे दरामुळं थोडा बाजारातील हालचाली झालेल्या दरात वाढ झालेली आहे म्हशींच्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद.